शतकर्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करून आज सकल मराठा समाजाने आपल्या भावना परत एकदा बैठक इथे आयोजित केलेली आहे। इथं आवर्जून इथं उपस्थित असलेले पूर्ण महाराष्ट्रातून आलेले सर्व समाजाचे सर्व समन्वयक आणि ज्यांनी आज पुढाकार आणि खऱ्या अर्थाने मिळावा म्हणून ज्यांनी पहिलं बलिदान त्या समाजासाठी ज्यांनी दिलं ते अण्णासाहेब पाटलांचे माननीय नामदार नरेंद्र पाटीलजी आणि ज्यांनी असं नियोजन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मदत केली माझे सर्व सहकारी व उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझी सुरुवात करतानाच मी नेहमी बोलतो, नेहमी सांगतो की शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे स्वराज्य नुसतं मराठ्यांचं नव्हतं, हे स्वराज्य 18 पगड जात 12 होळकरांचं होतं। बरोबर 200 वर्षानंतर कालखंड बदल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज त्यांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं 1902 मध्ये पहिल्यांदा भारतात, आणि जे आरक्षण कमी रूपात आणलं आणि या बहुजन समाजाच्या आरक्षण मध्ये एसी एसटी ओबीसीच्या बरोबर सुद्धा मराठ्यांचा समावेश होता। मराठा समाज हा मोठा बांधव आज नाही, अनेक 350 सगळ्या समाजातल्या लोकांना घेऊन जाणार हा मराठा समाज आहे। मग आज जाती विषमता कमी व्हायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जाती विषमता ही वाढायला गेली आहे। त्याचं मुख्य कारण आहे मराठा समाजाला या खेळल्यामुळे, आणि म्हणून शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा वंशज या नात्याने मी नेहमी सांगतो, मी नुसतं मराठ्यांचं नाहीये तर मी सर्व बहुजन समाजाचा आहे। मग माझा मराठा समाज सुद्धा तो शिवाजी महाराजांनी आणि मराठा समाज हा माझा पहिला, आणि म्हणून मला वाटलं नात्याने मी पिंजून काढायला पाहिजे आणि 2 सुरू केला, आणि प्रवास सुरू केल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी जे धोरण आपल्यासाठी आखलं होतं, जे स्वराज्याची निर्मिती कशासाठी केली, बहुजन समाजाचं आरक्षण बहाल केलं होतं, त्या वंचित मध्ये कोण वंचित राहिला तो म्हणजे मराठा समाज। हा मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? की जो पहिला लढा झाला अण्णासाहेब पाटलांच्या पासून ठीक आहे, आम्ही त्याला सलाम करतो, पण 2007 पासून मी बाहेर पडल्यानंतर 2013 ते 2014 याच मातारी नरेंद्र पाटलांची भेट झाली आणि नरेंद्र पाटलांनी सगळ्यांनी ठरवलं की राजे तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळेजण एक करू। तर त्यावेळी मी त्यांना हाच शब्द दिला होता, नेतृत्व करणार नाहीये, खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजाच्या बरोबर राहीन असं मी सांगितलं होतं। आणि मला आनंदाने सांगायचं आहे की वेळ पडत आहे, मराठा समाजाच्या सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि पहिल्यांदा काय किंवा दुसऱ्यांदा
तो आझाद मैदानला केला या जागेपासून हा तो यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि मग आपण ESPC आपल्याला आरक्षण देण्यात आलं. सांगायचं एकच आहे, मला केवढी खंत वाटते की आपापल्या थोड्या भांडतात, समन्वय नाही आहे, पण आम्ही बाहेर थोडे थांबलेले तेव्हा मराठा समाज दुर्दैवाचं लक्षण. मला सांगा 58 मोर्चे यशस्वी का झाले? यशस्वी का झाले? त्याची दखल देशाने नाही तर जगाने घेतली. आत्मचिंतन करण्याची वेळ आली. मला कळतच नाहीये, समजतच नाहीये की ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाला सामाजिक मागास ESPच्या त्रुटी निघून ACBCच्या आपल्याला सामाजिक मागास हे आपल्याला सिद्ध झालं आणि येऊन सांगते की आर्थिक दुर्बल घटकात आपण जाऊ. हो, आर्थिक दुर्बल घटकात जायचं जावं ना. मग तुम्हाला ACBC ला स्थगिती मिळाली आहे, 1 वर्षाची नुसती स्थगिती आहे, काय पण संपुष्ट झाली नाही. पण ACBC मिळेपर्यंत आपण आर्थिक दुर्बल घटकात जाऊ. मला एकच सांगा, जे हे लोक म्हणतात माझी त्यांना सर्व आपले जे लोक दुर्दैव मजा वगैरे काय चाललंय सर. माझी त्यांना चॅलेंज ही आहे की तुम्ही समाजाची सकल मराठा समाज या मूर्खेचा समजा, संभाजी छत्रपती मूर्ख म्हणून समजा. तुम्ही जबाबदारी घ्या आणि जबाबदारी काय घ्यायला पाहिजे सांगू इच्छितो सगळ्यांना. आमची समन्वयाची संभाजी छत्रपती जबाबदारी नाही तर मराठा समाजाची जबाबदारी घ्या आपण. आणि जर काय धोका झाला तर त्याला जबाबदार हे लोक असतील. आर्थिक दुर्बल झाल्याचा तुम्ही जर त्याच्यात गेला तर पूर्वी काय गरज आहे आपलं बलिदान द्यायचं? काय गरज आहे 42 मुलं समाजाला ACBCच्या माध्यमातून आरक्षण मिळावं? आणि म्हणून माझा शेवटी त्याला सगळ्यांना हृदयातून ACBC याला स्थगिती किती आहे? 1 वर्षाची आहे. कशाला तुम्ही विषय किती देता? काय तुम्हाला वाटलं होत्या ACBC विनाने आपल्याला इंटरव्ह्यू केव्हा येते? पण आता कशाला बिंदूला पेटा सुटला की आता घ्या ते पडण्यात पडते घेऊन टाका? हे चालणार नाहीये, हे चुकीचं आहे. तुम्ही मराठा समाजाला एक वेगळी दिशा फसवला काय असं म्हणलं चालणार नाही. मगाशी सरकारच्या बाबतीत एवढ्या गोष्टी चालू आपण हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. विद्वान लोक बसलेले सरकारला, विद्वान लोकांच्या बरोबर अनेक सचिव लोक विद्वान तिथे बसलेले. पण मला हेच समजत नाहीये, ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातातल्या गोष्टी आहेत ते तुम्ही पूर्णता करत नाहीये. आज आरक्षण हा आता समतेचा लढा आहे. आरक्षण हा आता समतेचा लढा. आता अधिकार आहे तो जो अधिकार शिवाजी महाराजांनी दिला आपल्याला, जो अधिकार राजश्री छत्रपती शाहू महाराज बहुजन समाजाला आरक्षण, त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश अधिकार आहे. आपल्याला किती टक्के 13% दिले हा भाग वेगळे, पण तो आमचा अधिकार आहे, हक्काच आहे, तर आम्ही मिळवणारच. पण जे तुमच्या हातातल्या गोष्टी ते तुम्ही करत नाहीये. उदाहरण जर तुम्हाला मराठा सारथी आहे, राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने उभा केली संस्था आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाला घडवायचं असेल पर्सनॅलिटी तर सारथी संस्था आहे. ती सारथी संस्था तुम्ही
कशासाठी स्थापन झाली, काय त्याला साठीची परिस्थिती आज. मी रस्त्यावर आंदोलन केलं, काय करायचं मला रस्त्यावर आंदोलन करायची, कोणासाठी? त्या शाहू महाराजांच्या आयडिओलॉजीसाठी मी गेलो होतो तिथं, आपल्या मराठा समाजाच्या भावनासाठी गेलो होतो, कोणासाठी गेलो होतो. काही नाही, आपण खेळ चालू आहे. मागचा नुसार 8 कोटी आपल्या जिल्ह्याचा मागचा बॅकलॉग होता. नवीन फंड काय दिले, आता डिक्लेअर केलंय 130 कोटी. 130 कोटी काय होणार आहे? तुम्ही करा 1000-3000 कोटी. पंजाबला देशमुख यांच्या नावाने वसतिगृहाची चळवळ ती उभा करा तुम्ही. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे आर्थिक महामंडळाचे स्थापन केले अध्यक्ष तुम्ही त्याला काय म्हणते समाजाला? नुसतं हे डिक्लेअर करून नुसतं खेळ कंठवा चालू आहे, हे याच्या पुढे समाजाच्या वतीने सर्वांना सांगायचं. मग सुपर निवडणूक आपल्याला आणता येते. त्या मुलांना स्कॉलरशिप द्या तुम्ही, त्या शाहू महाराजांच्या नावाने तुम्ही ते समाजात तुम्ही देऊ शकता. मीटिंग बोलवा ना, केल्यानंतर तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलवा ना. आमचा राहिलं आंदोलन करायचं, हेच मराठा समाजात खेळ करायचं. पण त्या आमदारांनी सुद्धा जागा व्हायला पाहिजे. नुसतं विधान भवनात एक टक तुम्ही आला विधान भवनात तुम्ही आम्हाला कौतुक याची जबाबदारी या सगळ्या आमदारांनी घेतली पाहिजे. मला वाईट म्हटलं परवा वरच्या हॉलमध्ये सगळे ओबीसीचे नेते सगळे एकत्र बसलेले, मोठे नेते, मी नाव घेणार नाही. मगाशी कोणी तिथे समन्वय म्हणून काय गरज आहे तुम्हाला? आम्ही करावं लागले काय तसं? आम्ही काय ओबीसीच्या विरोधात आहे? मी तर शिवाजी महाराज शाहू महाराजांचा विचारांचा सगळ्यांना घेऊन जाण्याचं माझं सोबत या पद्धतीत चालू सगळे. समाजाला वेगळी मेसेज द्यायला, ओबीसीला वेगळा मेसेज तुम्ही देताय. मला सांगा 2014 ईएसपीसी झाले. ईएसपीसी किती नियुक्त्या रखडल्या अजून? हे तुमच्या हातात लावा ना. समाजाच्या लोकांना नियुक्त्या अजून त्या नियुक्त्या दिल्या तुम्ही रजू करा ना त्यांना. त्याचा विषय नाही. मागच्या वर्षी 2019 ला 427 लोकांना एमपीसीच्या माध्यमातून सगळ्यांना नोकऱ्या लागल्या. त्यामध्ये 127 लोक हे मराठा समाजाचे होते. आज तो मुलगा जो एसीबीसीच्या माध्यमातून पुढे क्लिअर झालाय, उदाहरणार्थ जो डेप्युटी कलेक्टर आहे, आज त्याला एसीबीसीच्या ह्याच्यातून मिळाली नाही. आणि हे का मी बोलतोय की तुमचा स्थगिती केव्हा आहे? ही 9 सप्टेंबर झालेली आहे. 9 सप्टेंबरच्या अगोदर मागच्या वर्षीच्या जे 427 ज्या नियुक्त्या झाल्या अजूनही त्या रुजू नाहीये. त्यात 127 मराठा समाजाचे आहेत. आता एक मगाशी डेप्युटी कलेक्टर भेटला. तो डेप्युटी कलेक्टर त्याला सगळं हातात म्हणजे नियुक्ती मिळाली. कोरोनाच्या मुद्द्याला हातात ते रुजू झाले नाही. आणि त्याला आज तो जर डेप्युटी कलेक्टर तो काय होणार आहे? तहसीलदार होणार. जो असिस्टंट डेप्युटी सीईओ मध्ये नेमणूक झाली तो क्लास 1 होणार, क्लास 2 वर जाणार. जो तहसीलदार झाले त्याचं काय होणार आहे? तिने हे परवडणार आहे आपल्याला? काय 127 लोकांच्या नियुक्त्या तुम्ही उद्याच्या उद्या देऊ शकत नाही. काय देऊ शकत नाही? तो स्थिती आहे. आम्ही काय करू? आमचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न चालू आहे. आम्हाला तेवढं करायला लागलोय. व्हिडिओ कॉन्फरन्स तुम्ही सर्वांनी घ्यायची. मुख्यमंत्री येणार व्हिडिओ कॉन्फरन्सला, अशोकाचे सवाल येणार. पण जे हातात आहे करून दाखवा, आम्हाला विश्वास वाटेल तुम्ही काहीतरी करायला लागला आहे. तुम्ही काही करतच नाही. दाखवून द्या करून तुमच्या हातात विषय ना. मग मी मान्य करेल, सर्व समोर मान्य करते. एमपीसीचा विषय आज पूर्ण विषय जर तुम्ही पाहिला असाल तर नुसतं एमपीसीचा सगळं चालू आहे. एमपीसीच्या परीक्षा किती अडचणी? 200 सीट साठी 2 लाख लोकांनी अप्लाय केलेले. कुठनं अप्लाय केले? पूर्ण महाराष्ट्रातून केले.
मराठा समाजात तुम्ही अन्याय करायला असला तो भाग वेगळा, मी नंतर बोलणार आहे. आज मला सांगा, एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे सिद्धार्थ शिंदे. कुठला मुलगा आहे? वाईच आहे. त्याचा नंबर काय? त्या काय म्हणतात त्याला? हॉल तिकीट. त्याचा नंबर आहे STO 22325. हा मराठा समाजाचा. त्याचा मगाशी फोन आला मला, तो कोरोना बाधित आहे. आज हा मुलगा कोरोना बाधित आहे, कशी जाऊन परीक्षा देणार? त्याच्यावर अन्याय होणार नाही का? इथं 6 महिने सगळे आपापल्या गावी आहेत. काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे मुलांना शिकायला, अभ्यास करायला? आणि मधीच तुमच्या डोक्यात कुठनं घुसलं की का तुम्ही आणू शकत नाही 3-4 महिने? उद्या जर या मुलांना येणारे 200 मुलं, 2 लाख मुलं, या मुलांना जर कोरोना झाला तर जबाबदार कोण असणार? त्याची जबाबदारी सरकार घेणार का? आणि मराठा समाज जो इतका दुःखात, इतका व्यतीत आहे, आणि म्हणून तुम्ही आमच्या जपावर मीटर लावून बसणार नुसतं हे चालून देणार नाही आम्ही. आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला, इथे सगळे मराठा समाज इथं लोक बसले सगळ्यांना, आणि हा निरोप मला मुख्यमंत्र्यांच्या पोहोचवायचा आहे. का पोहोचवायचा आहे? मी इकडे याच्या अगोदर मी फोन केला नाही, मुख्यमंत्र्यांचा फोन आलाय. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कोणाशी बोलायचं, कसं बोलायचं. मी म्हटले समाजाच्या भावना क्लिअर आहेत, याला बोलत लागत नाही. तुम्ही म्हटलं आम्ही येतो भेटायला म्हटलं, पण MPSCच्या जर परीक्षा झाल्या 11 तारखेला तर वाईट परिणाम भोगावे लागतील सरकारला. ही भावना माझी नाहीये, ही भावना माझी नाहीये, ही भावना मराठा समाजाची आहे. परीक्षा व्हायला 11 तारखेला तुम्ही सांगा व्हायला पाहिजे. पण मला मग सांगा तुम्ही, सरकारी बोलावं आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं 2 गोष्टी. एक, मराठा समाजावर आम्ही अन्याय होऊन देणार नाही, तर अन्याय होऊन द्यायचा नसेल तर तुम्ही परीक्षा दाखवा. आणि कुठल्या कालखंडात ज्या कोरोना एवढा झपाट्याने वाढायला लागलेला आहे, तुम्ही त्या 2 लाख मुलांची परीक्षा घेताय, त्याला काय वाईट उलट सुलट झालं जबाबदार कोण? इकडे म्हणजे गव्हर्नमेंटच्या या SOPs, या गव्हर्नमेंटच्या कशाला गायडन्स मग उद्या कशाला पास करायचं? आम्ही कशाला प्रॅक्टिस स्प्रे घ्यायला फास्ट मार्क बसायला? आम्ही सुद्धा संभाजी, मी सुद्धा मायका स्प्रे, इथं स्प्रे, त्याला स्प्रे का? कोरोना आमचं ठेवा सापोर्ट. कशाला काळजी गरज आहे? हे काय ते षडयंत्र आहे का? आता तुम्ही कुठल्या डोक्यात घुसले? मराठा MPSCची आणि राज्यसेवाच्या परीक्षा लगेच घेऊ, काय गरज आहे? थांबा ना तुम्ही. जास्तीत जास्त काय होईल? वय मर्यादेचा विषय ना, बोलवतो 2 वर्ष आणि संसदेत बोलवा. मराठा समाजाचा कोणालाही विरोध नाही. तुम्ही वाट बघा, म्हणजे इथून मराठा समाज दुखून आहे, ते आमदार लोक सुद्धा कशी शांत बसले. आम्ही कसा कोरडत परत आमचा कसा कोरडा आपण आम्ही बोलायचं. हे मराठा समाज नाही काय, दुसरं काही धर्माचा काही नाही काय. गरीब मराठा समाज समोर होतो, गरीब मराठा समाज होता. श्रीमंत वर्गातला माणूस समोर येता होता, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून समाजासाठी सुद्धा आमदारांना लढा द्यायचा असेल, अरे बिनधास्त छाती पोकळी करा, सांगा हो मी आहे मराठा, सांगा हो मी OBCला सपोर्ट करतोय, सांगा हो मी दलितांना सपोर्ट करतो. संभाजी छत्रपती धाडसाने सांगतोय, काय सांगतोय? मी सांगतो मी मराठ्यांचा सपोर्ट करतो, पण मी OBCचा सुद्धा तेवढाच सपोर्ट करतो, मी तेवढाच SC/ST ला सपोर्ट करतोय. शिवाजी महाराजांना वंशज नाही, शाहू महाराजांचा वंशज सगळ्यांना घेऊन जाण्याचा माझा स्वभाव आहे.
संभाजीराजे असणार. छत्रपती संभाजी महाराज की. मराठा समाजाने काय निर्णय घेतले माझं ऐकायला काय म्हणतोय मी म्हणतोय की शक्यतो हा संभाजीराजे फार शोषक आहे. संभाजीराजे हा फार संयमी आहे. गेलं खड्ड्यात जे सैनिकपणा सोबतपणा हे जर त्याच्यात सरकारला जर दिशाच करत नसेल काय होतं सोबतपणा सैनिकाचा. मग छत्रपतींचं रक्त सुद्धा रक्त असते म्हणून तुम्ही सांगायचं दिशा द्यायची मला. संभाजीराजे तुम्ही आमचा घटक आहे, नेता नाही. तुम्ही आमचा घटक आहे, तुम्ही आमचा सेवक आहे. राजर्षी शाहू महाराज तरी म्हणतात मराठा समाज आज नाही 100 वर्षांच्या अगोदर की मी तुमचा शेतकरी आहे, मी तुमचा शिपाईगडी आहे, मी तुमच्यातला एक माणूस आहे, मराठा आहे. पण तुम्ही सुद्धा मी तुमच्यात एक घटक आहे. शाहू महाराजांच्या भाषणातलं आहे मी तुमच्यात एक घटक आहे. पण तुम्ही मी आदेश नाही देणार आहे. उद्या तुम्ही काय राजे तुम्ही आदेश नाही. संभाजीराजे आदेश देणार नाही. मराठा समाज समन्वय समिती आदेश देणार. राजे तुम्ही हे कराच पाहिजे. परवा नाशिक मध्ये काय बोललोय पहिला वार मी खाऊ शकतो म्हणून सकाळ मराठा समाजाची दिशा द्यायची. मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा आहे. 11 तारीख 2-3 दिवस आहे आणि निर्णय तुम्ही खरा मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही निर्णय तुमचा आहे. तुम्ही जे सांगाल त्याला मी तयार आहे. मी काय वेगळं डोकं लावणार नाही. दुसऱ्या अनेक गोष्टी आहेत जे महत्वाच्या मला सांगायचे की आता मी ते क्लॉज मध्ये चुकत असेल इथे सेक्शन 31C असेल किंवा 342 असेल किंवा 102 असेल. पण सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे त्याला खरं म्हणजे वेगळं अधिवेशन लागत नाही. पण तुम्ही तुमच्या संबंधित मंत्र्यांना एक निरोप द्या. मंत्र्यांना सांगा की तुम्ही एक कॅबिनेट मध्ये तुम्ही मराठा समाजाची व्यथा मराठा समाजाचे दुःख त्याच्याबरोबर कॅबिनेट मध्ये चर्चा करा. 3.5 आज कॅबिनेट आहे. तुम्ही चर्चा करा तिथं आणि चर्चा करत असताना अनेक मराठा समाजाविषयी जे आहे त्याचबरोबर प्रामुख्याने तुम्ही राज्यपालांना मुख्यमंत्री सांगू शकतात कॅबिनेटचा निर्णय झाल्यानंतर की आपल्याला राज्यपालांना जी व्यथा जे दुःख जे मराठा समाज आहे त्यांना सांगा आणि मग राज्यपाल राष्ट्रपतींना एक विनंती करू शकतात की जो आपला ECBCचा जो कायदा आहे त्याला विशेष अधिकाऱ्यांनी प्रोटेक्शन राष्ट्रपती देऊ शकतात. आपण सांगू शकत नाही. इथं काय आवाजाची काही गरज नाही. इथं डोक्याची गरज आहे आणि हृदयातून तुम्हाला या तर आपल्या मराठा समाजासाठी करायचं आहे. आणि म्हणून माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे लवकरच्या लवकर कॅबिनेट मध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राज्यपालांना जाऊन भेटून त्यांना सांगायला पाहिजे की आमच्या व्यथा आमच्या दुःख समजून द्या ना बाबा. आम्ही काही मनुष्य नाही काय 80% ते 90% हा गरीब समाज आहे. आज सकाळी मी वाचलं की मागासवर्गीय आयोगाने 93% हा मराठा समाज गरीब आहे. आता हे मागासवर्गीय आयोगाचं बोगस आहे का हे सांगायला पाहिजे ना. आपण कायदा केले तुम्ही नुसतं कायदा पूर्ण होत नाही. याच्या पुढची जबाबदारी तुमची सगळ्या आमदारांची आहे. सेंट्रलला सुद्धा काय जबाबदारी असं आम्हाला सांगावं. अहो वेळ पडली तर बघा काय करतोय मी. तुम्ही नुसतं सांगा सेंट्रलची ही जबाबदारी आहे. पण जो संभाजी छत्रपती जाऊन आंदोलन करू शकतो एकटा त्या गांधी पुतळ्याच्या समोर लाच घेऊन कसली जबाबदारी सांगा. जर राज्य शासनाने होत नसेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटने काय करायचं सगळ्या मला एक जुवाने आपण करू देतात. पण प्रथमदर्शनी ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असं म्हटलं तर काय चुकीचं होणार. ओबीसी समाजाचा अनेक लोक आले त्यांचं कौतुक करायचं आपण त्यांचे मतप्रवाह असतील आपल्याकडे त्यांचे याच्यात. पण आज ओबीसी समाजातलं आज धनगर समाजाचे लोक आले तिथं ते ओबीसी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष ते आले. माजी खासदार हरिभाऊ राठोड ते आले. त्यांचं कौतुक आहे. त्यांच्या मांडणी आणि आपली मांडणी वेगळी असेल
पण आपल्याला ओबीसीला धक्का द्यायचंच नाही. आपल्याला एसीबीसीचं आरक्षण आपलं एकच लक्ष केंद्रित आहे, ते आपल्याला एसीबीसीचं आरक्षण पाहिजे. आपल्याला आम्हाला ओबीसी मध्ये घुसायचं नाहीये. मग हे ओबीसी नेते काय करत यायला? माझी विनंती आहे सगळ्या मंत्री महोदय ओबीसीच्या ना, अजिबात आमच्यात काही दुराव आणू नका. आज मराठा समाज ओबीसी समाज हा सगळा एक आहे आणि ह्या पद्धतीने आपण सगळ्यांनी जाऊया. मला वाटतं सगळं बऱ्यापैकी मी विषय कव्हर केलेले आहेत. पण एक अनेक खंत नेहमी वाटते मला, ते म्हणजे मीडिया समोर आहे, मीडियानं समोर सांगायचं आहे. उठ सूट 2 महिने 3 महिने एकच विषय म्हणजे सुशांत. उठ सूट सुशांत टीआरपी मिळते म्हणून. आमची सुद्धा टीआरपी बघा, आम्ही सुद्धा काय वाईट नाही दिसायला, आम्ही सुद्धा काय थोडंफार देखणं पण आमच्या सुद्धा आहे. तो म्हणजे सुशांत ठीक आहे बाबा, तो त्याच्या ठिकाणी मोठा असेल, पण आमचं सुद्धा विधायक काम बघा ना. आम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांचं धोरण घेऊन सगळ्या समाज एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतो. हे सुद्धा तर आम्हाला आनंद आहे. लाईफ चालू वेगळा कॉज आहे, तो भाग वेगळा आहे, पण तुम्ही लाईफ आम्हाला करायला आनंद आहे. पण मी नुसतं निमित्त आहे, सगळ्या मराठा समाजाला घेऊन मी तुमचं म्हणजे बहुजन चळवळ चालू आहे, सगळे त्यांच्या वतीने मी बोलता भाग वेगळे. पण नुसता सुशांत करू नका. पण करायचं असेल तर खऱ्या अर्थाने तुम्ही या मराठा समाजाला जिनी 42 बलिदान दिलेले त्यांच्याबद्दल काय होते आपण मराठा समाज किती म्हणजे त्यांचं बलिदान हे व्यर्थ जाऊ नये या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि मला शेवटची भूमिका एकच सांगायची आहे की समाजाने मगाशी बोलल्याप्रमाणे आपापले एक युनिट्स तयार करावे. कोणी हा विषय न्याय प्रवेश असल्यामुळं आपल्या वकिलांनी काय करायला पाहिजे, आंदोलनाची भूमिका नेमके काय करायला पाहिजे, आणि वेगवेगळी भूमिका जे सगळे वेगळे घटक असतात हे काय करायला पाहिजे, तुम्ही सर्वांनी ठरवायला पाहिजे. आणि त्या पद्धतीने मला वाटतं नरेंद्र पाटलांनी हा पुढाकार घ्यावा आणि सगळ्या समाजाला एकत्र घेऊन सगळ्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि मला एकदा आपण शेवटी सगळ्यांना माझं भाषण करतो. 11 तारखेनंतर काय करायचं, एमपीएससी बंद, एमपीएससी सेंटर्स बंद, महाराष्ट्र बंद, एमपीएससी केंद्र बंद, हे सगळे महाराष्ट्रात अन्यथा समाज बंद नाही. मी सगळ्यांच्या वतीने बोलतोय, ही संभाजीराजांची भूमिका नाही, ही सकल मराठा समाजाची भूमिका ही आहे. एक भूमिका ही आहे पहिला ऐका की महाराष्ट्र बंद जर आपण केला तर गरिबांना सुद्धा सोसावं लागणार आहे, म्हणून ते करू नये. पण महाराष्ट्र जिथे एमपीसी चे सेंटर्स असतील ते सगळे बंद राहतील, परीक्षा आम्ही होऊन देणार नाही. महाराष्ट्र बंद केला तर कुणी परीक्षा या 6 महिन्यात अनेक लोकांचं नुकसान झालेलं आणि आर्थिक नाडी सुद्धा इतकी ढासळलेली आहे. अशा वेळी एका गरिबांच्यावर अन्याय करणं, कोणती मोठपर्यंतची बटाटे वेण्याची गाडी असते म्हणून ते त्याच्यावर पोटात पाय आणू नये हे विश्वास म्हणतात सगळ्यांचं मत आहे. पण सेंटर बंद राहणार, सेंटर बंद राहणार आणि म्हणून अजूनही हातात वेळ गेलेली नाहीये. म्हणून लवकरच्या लवकर आज कॅबिनेटने निर्णय घ्यावा किंवा नाही झाला तर उद्या सुद्धा किंवा पण हा निर्णय घेत असताना सकल मराठा समाज एक आहे या प्रसंगी एवढंच सांगतो आणि परत सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि जर घेतली